नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतरी एक व्हॉट्सॲपवर पोस्ट आली होती आणि फेसबुकवर पण मी ती वाचली बरं का पोस्ट, की अजून जरा अंधार हवा आहे, अजून जरा अंधार हवा आहे. थोडंसं एकदम मी दचकले, अरे बापरे, अंधार हवा आहे. पण जसं जसं वाचत गेले तेव्हा माझ्या लहानपणात मी शिरले की खरंच अंधार हवा आहे. आता काय झालं आहे की सगळं जग 24 तास उजेडच उजेड. कारण लाईट वीज जरी गेली तरी घरोघरी इन्व्हर्टर आलेले आहे. म्हणजे संध्याकाळ झाली समजा वीज गेली तर इन्व्हर्टर असतात आणि घरामध्ये लख्ख उजेड असतात. आणि आजकाल घरामध्ये सुद्धा ते काय POP फॉल सिलिंग करतात, त्याच्यात एक 50 लाईट लावतात, त्यामुळे लख्ख उजेड असं घरात चित्र असतं. तसंच ऑफिसमध्ये सुद्धा खूप उजेड असतो. रेल्वे स्टेशनवर गेलं तरीसुद्धा खूप उजेड असतो. असा सगळीकडे लख्ख उजेड असतो, लख्ख प्रकाश असतो. त्यामुळे काय झालेलं आहे की लोकांमध्ये सतत वेगात जायची म्हणतात ना, वेगाने जायची स्पर्धा चालू झाली. उजेड असल्यामुळे अंधार असला की माणूस जरा बिचकत चालतो, अंदाज घेत चालतो की समोर खड्डा तर नाही. उजेड असल्यामुळे मात्र वेगाने जातो आणि मग काहीतरी नको ते होतं. आयुष्याच्याही बाबतीत असंच आहे बघा, की कुठेतरी अति उजेड, अति प्रकाश, आपण डोळे मिटायलाच तयार नाही. अंधार, पापण्या बंद करा, शांत राहा, ध्यान लावा. आणि त्या ध्यानामध्ये तुम्हाला बघा, अंधार म्हणजे मनात डोकवा. दिवसभराचं जो झालेला आपलं जे काम आहे ते बाजूला सारा आणि ध्यान लावा आणि आपल्या अंतर्मनात अंतर्मुख होऊन विचार करा. यासाठी अंधार हवा की आपल्याला, आपण धडपडलं तर आपल्याला सावरणारे हात किती आहेत, आपल्याला उठवायला किती जण आहेत आणि नुसतेच बघ्याची भूमिका घेणारे कोण आहेत, यासाठी अंधार हवा. आज लख्ख उजेड असल्यामुळे आज मुलीसुद्धा धडाडीने अगदी रात्री बेरात्रीच्या शिफ्ट करत आहेत. पण कुठेतरी मन थोडंसं म्हणतात ना, मन थोडंसं आतनं हलतं बरं का, की रात्री अपरात्री या मुली नीट सुखरूप येतील की नाही. कारण आमच्या वयातली जे आम्ही आहोत, आमच्या वयाला अजून कुठेतरी अंधार, लहानपणी बघितलेला अंधार कुठेतरी आज सामावलेला आहेच. त्या अंधाराची भीती आम्हाला अजूनही वाटते. आम्ही लहान असताना आमची आई म्हणायची, झोप, अंधार झाला आहे, बागुलबुवा येईल. आणि त्या अंधाराला, म्हणजे जसं आपण उजेडाला जसं मान देतो तसंच आम्ही अंधाराला सुद्धा मान द्यायचो. तर किंवा संध्याकाळ झाली, अंधाराला मान देव देवाजवळ निरांजन लावायचो आणि देवाच्या समोर श्लोक म्हणायचो. यासाठी अंधार हवा. देवाकडे निरांजनाच्या प्रकाशात बघण्यासाठी अंधार हवा. लख्ख उजेडात सगळंच लख्ख दिसतं. आज लोकांना या उजेडामुळे पेशन्स राहिला नाही. घरोघरी इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर म्हणजे त्याची पण हे पॉवर संपली की लोक पटकन मोबाईल चालू करतात, मोबाईलमधला लाईट लावून बघतात. ह्याच्यामुळे लोकांमधला पेशन्स संपत आला आहे. त्यामुळे पेशन्स जर ठेवायचं असेल तर अगदी अंधार हवा. या अंधार दाटून आल्यामुळे आपण अंतर्मुख होतो. कितीतरी जण मोठे, तुम्ही जे बरेच नेते म्हणा किंवा मोठे महान व्यक्ती होऊन गेले, ते कितीतरी जण सांगतात की आमच्या घरामध्ये अंधार असायचा. त्यावेळी अगदी काय असे बंगले नसायचे, आमच्या घरामध्ये, आमच्या झोपडीमध्ये अंधार असायचं. तर आम्ही रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास केलेला आहे आणि आज त्यांनी कुठे प्रगती केली आहे. या सगळ्याला मी म्हणत नाही उजेड नको, उजेड आयुष्यात हवाच,
पण मनुष्याला अंतर्मुख करण्यासाठी एकमेकांचं नातं किती जवळचं आहे हे कळण्यासाठी आणि सांभाळून चालण्यासाठी अंधार नक्कीच हवा. तुम्हाला काय वाटतं? आम्ही लहान होतो ना, मी जेव्हा लहान होते तेव्हा भारत पाकिस्तान हे झालं होतं, युद्ध झालं होतं आणि त्यावेळेस आपल्या घरातला प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून 71 सालची गोष्ट आहे, मी छोटी होते पण मला अजूनही आठवतं की आपल्या घरातला प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून काचांना, ब्लॅकआउट म्हणतात ना, काचांना सगळं हे काळे कागद लावले होते. का तर रात्री पाकिस्तानाचे लोक येऊन आपल्या शहरांवर बॉम्ब टाकतील अशी आम्हाला त्यावेळेस भीती घालायचे आणि अगदी कडेकोट कुठूनही एवढा सुद्धा प्रकाश बाहेर पडू देत नव्हते. तर ह्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा मेसेज होता. तर तुम्हाला काय वाटतं? अंधार हवा की नको? अंतर्मुख व्हाल? नक्की मला कॉमेंट्समध्ये लिहा की अंधार हवा की नाही. स्वतःला अंतर्मुख करण्यासाठी आणि आपल्या आतला आवाज, आतलं मन जाणण्यासाठी अंधार हवा की नको? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.